इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 2 वनस्पती रचना व कार्ये. मूळ म्हणजेच रूट. थोडे आठवा. परिसरातील विविध वनस्पती आपणास कशामुळे सहज ओळखता येतात? वनस्पतींचे विविध अवयव कोणते? वेगवेगळ्या वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फुले, फळे इत्यादी वेगवेगळी असतात. या विशेष गुणधर्मांचा वापर करून आपण वनस्पतींना ओळखतो. आपण वनस्पतीच्या या अवयवांची आता सविस्तर ओळख करून घेऊयात. करून पहा. काचेच्या चंचुपात्रात वर्तमानपत्राचा बोळा ठेवा. पाणी शिंपडून बोळा ओलसर करा. काच आणि कागद यांमध्ये भिजवलेले हरभरे किंवा मटकीचे दाणे ठेवा. 2-3 दिवसांनी बियांमध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करा. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणजेच रॅडिकल, तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणजे प्ल्युमुल म्हणतात. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ असे म्हणतात. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ म्हणजेच टॅप रूट असे म्हणतात. मुळांच्या टोकांच्या भागांवर केसासारखे धागे असतात. त्यांना मूलरोम म्हणजेच रूट हेअर असे म्हणतात. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो. मुळाची वाढ याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते. त्याला मूल टोपी म्हणजेच रूट कॅप असे म्हणतात. काचेच्या बरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा, त्याची मुळे पाण्याच्या दिशेने राहतील असा ठेवा. 8 दिवस वाढणाऱ्या मुळांचे निरीक्षण करा. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणजेच फॅब्रस रूट्स असे म्हणतात. मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे 2 प्रमुख प्रकार असून द्विदल वनस्पतींमध्ये सोटमूळ असते, तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात. एका कुंडीत वाटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धने यांचे दाणे पेरा. 8 दिवस काळजीपूर्वक वाढवा. शेवटी रोपे वीतभर उंचीची झाल्यानंतर कुंडीतील माती ओली असताना अलगद उपटा आणि पाणी भरलेल्या काचेच्या मोठ्या शंकुपात्रात ठेवा, जेणेकरून मुळांना इजा न होता मुळांवरील माती निघून जाईल. आता या मुळांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. कोणत्या वनस्पतीचे सोटमूळ व कोणत्या वनस्पतीचे तंतुमय मूळ आहे ते पहा. मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळे अशी 2 प्रकारची मुळे असतात. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्ये मुळांना करावी लागतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने हवाई मुळे, आधार मुळे, धावती मुळे, श्वसन मुळे यांचा समावेश होतो. काचेच्या एका लहान बरणीत पाणी भरून घ्या. त्यात एक छोटे रोपटे ठेवा. रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील अशी ठेवा. पाण्याच्या पातळीची खूण करा. आता त्यावर 5 मिलीलिटर तेल टाका. दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची नोंद करा. असे का झाले याची वर्गात चर्चा करा.
माहीत आहे का तुम्हाला? वडाच्या खोडावर फुटलेली मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात. त्यांना पारंब्या म्हणतात. या पारंब्यांचा कोणता उपयोग होत असेल? वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात. कालांतराने या पारंब्यांची संख्या वाढून त्यांचे जंगलच तयार होते. कोलकाता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षांचे वडाचे झाड खूप मोठ्या परिसरात पसरले आहे. या झाडाला हजारो पारंब्या आहेत. असे वृक्ष आपल्या परिसरात आहेत का? माहिती मिळवा. मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील भाग जाड, मांसल आणि फुगीर का असतात? हे वनस्पतीचे कोणते अवयव आहेत? जोड तंत्रज्ञानाची. विविध प्रकारच्या मुळांची छायाचित्रे मिळवा व तुमच्या मित्रांना ईमेलद्वारे पाठवा. खोड म्हणजेच स्टेम. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे म्हणजेच नोड असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. खोडाच्या 2 पेरांतील अंतराला कांडे म्हणजेच इंटरनोड असे म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणजेच बड असे म्हणतात. एक फांदी घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्यातील विविध भाग शोधा. पान म्हणजेच लीफ. खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणजेच लीफ ब्लेड असे म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणजेच लीफ मार्जिन असे म्हणतात. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणजेच लीफ ॲपेक्स असे म्हणतात. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. काही वनस्पतींच्या पानांना देठ म्हणजेच पेटिओल असतात, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल म्हणजेच लीफ बेस होय. काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो. त्याला उपपर्णे म्हणजेच स्टिप्यूल्स असे म्हणतात. उपपर्णे सर्वच वनस्पतींमध्ये असतात का? काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशिर असते. अशा पानांना साधे पान असे म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये म्हणजेच लिफलेट मध्ये विभागलेले असते. अशा पानांना संयुक्त पान असे म्हणतात. साधे पान व संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत. निरीक्षण करा व चर्चा करा. गुलाब, कडुनिंब, कोथिंबीर, जास्वंद इत्यादींची छोटी फांदी घेऊन निरीक्षण करा. खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. करून पहा. एक पिंपळाचे व एक मक्याचे पान घ्या. दोन्ही पानांच्या पर्णपत्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर म्हणजेच वेन असते. यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागात विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्यांचे एक जाळेच तयार होते.
तर मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांस समांतर असतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास म्हणजेच रेटिक्युलेट वेनेशन असणारे, तर मक्याचे पर्णपत्र समांतर शिराविन्यास म्हणजेच पॅरलल वेनेशन असणारे असते. परिसरातील आणखी काही झाडांच्या पानांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांच्या पानांचा शिराविन्यास ओळखा. थोडी गंमत. जमिनीवर पडलेले पिंपळाचे एक पान घेऊन ते 15 ते 20 दिवस पाण्यात टाकून ठेवा. पाण्याबाहेर काढून सुकवा. तयार झालेल्या पानाच्या जाळीपासून भेट कार्ड तयार करा. फूल म्हणजेच फ्लावर करून पहा. 1. जास्वंदीचे पूर्ण उमललेले फूल घेऊन त्याचे निरीक्षण करा. फुलाला लांब किंवा आखूड देठ म्हणजेच पेडिकल असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार म्हणजेच रिसेप्टेकल असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात. निदलपुंज म्हणजेच कॅलॅक्स. कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय. दलपुंज म्हणजेच कोरोला. दलपुंज पाकळ्यांनी म्हणजेच पेटल्सनी बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांच्या दलपुंजांचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण करा. पुमंग म्हणजेच अँड्रेशियम. फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा म्हणजेच स्टेमनचा बनलेला असतो. त्यात परागकोश व वृंत असतात. जायांग म्हणजेच गायनेशियम. फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा म्हणजेच कार्पेलचा बनलेला असतो. त्यात कुक्षी, कुक्षिवृंत व अंडाशय असते. करून पहा. 2. एक चांगले ब्लेड घ्या आणि फुलाच्या कुक्षीपासून म्हणजेच स्टिग्मापासून देठापर्यंत उभा छेद घ्या. या 2 भागांपैकी प्रत्येक भागामध्ये सारखीच रचना तुम्हाला दिसेल. परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या प्रक्रियेला परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. जरा डोके चालवा. फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो? विविध फुलांचे निरीक्षण करा व खालीलप्रमाणे तक्ता तयार करा. फुलाचे नाव, निदल संख्या, निदल जोडलेली किंवा स्वतंत्र, दल संख्या, दले जोडलेली किंवा स्वतंत्र, पुमंग व जायांग यांचे स्वरूप. फळ म्हणजेच फ्रूट. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यांमध्ये विविधता आढळून येते. आंब्यात एकच कोय असते, तर फणसात असंख्य गरे व बिया असतात. बोर, आंबा, चिकू, सफरचंद अशा फळांची निरीक्षणे करा. काय दिसते? त्यांमध्ये कवचाची,
गराची व बियांची रचना, संख्या वेगवेगळी असते. काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले असते. शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी या बिया 3 ते 4 तास पाण्यात भिजवा. चिमटीने बी दाबा. कोणत्या बीचे 2 समान भाग होतात ते पहा. ज्याचे 2 समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणजे डायकॉटिलिडन्स असे म्हणतात, तर ज्यांचे 2 समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी म्हणजेच मोनोकॉटिलिडन्स असे म्हणतात.